प्रेक्षकांनो, गौतमी कॉलेजमध्ये अशी फिरते जणू काही कॉलेजची मालकीनच आहे. असो, पण आता गौतमी मॅडम आरवला बघतायत तिथे आणि इराच्या मागून का आला म्हणून प्रश्न विचारतायत. कुठे गेला होतास, बयो तुझ्यासोबत होती का, वगैरे वगैरे. आरव म्हणतो, मम्मा आम्ही माझ्या नोट्स काढायला गेलो होतो आणि बयो माझ्यासोबत कशाला असेल ग. प्रत्येक वेळेला असं डाऊट घेणं सोडून दे, मला माझं लेक्चर आहे, मला उशीर होतोय. आरव निघून जातो. आता पुढे आल्यावरती तिला पुन्हा बयो दिसते आणि तिचा डाऊट आणखीन पक्का होतो. ती म्हणते, हे बघ तू आरव सोबत होतीस ना, माझ्या मुलापासून लांब राहायचं. बयो म्हणते, मी कशाला आरव दादा सोबत असू, अहो मला उशीर झाला घरून निघायला, मी निघते माझ्या लेक्चरला उशीर होतोय. आता बयो पण निघून जाते. पण गौतमीच्या डोक्यात मात्र शंका आली आहे की नक्की आरव आणि बयोमध्ये काहीतरी शिस्त आहे. आता गौतमी झाली, मग इरा. आरवचं विचारायचं अवघड आहे प्रेक्षकांनो. ती इरा पण त्याला विचारायला लागते, कुठे होता दादा, इतका वेळ का लागला. शेवटी तो म्हणतो, अगं मला माझे काही पर्सनल कामं असतात की नाही. इरा आता त्या बयोला बघते आणि पुन्हा तिला राग येतो. आता ती आरवला काही बडबड करणार, तेवढ्यात आरव गपचूप त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि काहीच बोलत नाही. त्यामुळे तिला लोकांसमोर जास्ती बोलता येत नाही, म्हणजे बाकीच्या मुलांसमोर. आता ती बयोकडे रागाने बघत असते. अभिराम बयोला सांगत असतो, हे बघ सगळीकडे पोस्टर लावून झाली आहेत. बयो म्हणते, तुला खूप त्रास झाला ना आज. अभिराम म्हणतो, चल एवढं काय, आणि त्याने व्हिडिओ काढलेत कुठे कुठे पोस्टर लावलेत त्याचे. आता ही बघत असते इरा त्या दोघांकडे आणि म्हणत असते, या दोघांमध्ये ना काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे ग. अंकिता म्हणते, प्लॅनिंग वगैरे काही नाही, मैत्रीपेक्षा जरा घट्ट नातं चाललंय त्यांचं, काहीतरी सुरू आहे, हे मात्र खरं आहे. पण इरा म्हणत असते, अगं तसं नाही म्हणते मी, काहीतरी चाललंय ग त्यांचं. तर आता बाहेर आल्यावर गौतमी बघते शुभमकरांचे मिसिंगचे ते प्रिंट्स, आणि मग काय मॅडमचा पारा चढलाय, संताप झालाय आणि सगळे फोटोज एक एक करून तिने फाडायला सुरुवात केली आहे. ते चिटकवलेले प्रिंट्स, आणि त्या प्रिंट्सला असं चोळामोळा गोळा करते आणि संताप करून घेते आणि म्हणते, बयो बयो बयो, आधी तर मी तुला या शहरातून बाहेर काढणार होते, पण आता मी तुला आयुष्यातून उठवणार आहे, सोडणार नाही मी तुला अशी. आता यांचा कसला तरी लेक्चर सुरू असतो आणि गौतमी खालून वर तरातरा आलेली बऱ्याच वेळ दाखवली त्यांनी प्रेक्षकांनो. मला असं वाटलं होतं बरंच काही दाखवतील, पण आज विशेष असं काही झालंच नाही आहे. गौतमी मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट क्लासमध्ये घुसली आहे. त्या लेक्चरर तर तिच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात थोड्या वेळाने, मॅडम तुम्हाला काही म्हणजे कोण हवं आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का. आता ही बयो विचार करते, नक्कीच यांनी बाबांचे प्रिंट्स बघितले असणार आहे. आता ही गौतमी म्हणते, मला या सरस्वतीशी बोलायचं आहे, बयोशी. तेव्हा या म्हणतात, सरस्वतीशी का. तेव्हा ही म्हणते, हो तिच्याशीच बोलायचं आहे. तर आता या मॅडम विचारतात, काही प्रॉब्लेम झाला आहे का. मग बयो म्हणते, इराच्या माझं लेक्चर सुरू आहे, आपण नंतर बोलूयात. गौतमी म्हणते, मला आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे तुझ्याशी, चल बाहेर ये. आता ही बयो खूप शांततेत बोलत असते, हे बघा माझ्या लेक्चरला 5च मिनटं शिल्लक आहेत, उगाच माझ्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, आपण इथे बोलत बसलो तर, आणि मी बाहेर आले तर माझं शिकवलेलं सगळं मिस होऊन जाईल ना, आपण लेक्चर झाल्यावर बोलूयात. गौतमीला राग येत असतो आणि ती म्हणत असते, तुला तर मी. आता लगेच ती इरा उठते आणि म्हणते, मम्मा काय झालं, काय केलं हिने. गौतमी सगळ्यांसमोर वसकते इरावर आणि म्हणते, तू गप्प बस तिथेच खाली, तू या सगळ्यांपासून लांब राहा इरा, मी तुझ्याशी बोलते का, मी बयोशी बोलते ना, गप्प बस तिथे. आता गौतमी तिथून निघून जाते आणि बहुधा तरी ती बाहेरच वाट बघते प्रेक्षकांनो क्लासच्या, असं वाटतंय तरी, म्हणजे दाखवलं नाही आहे त्यांनी, बट आय गेस. तर आता त्या मॅडम बयोला विचारपूस करतात, काय प्रॉब्लेम झाला आहे सरस्वती, त्या तुझ्याशी अशा पद्धतीने का बोलत होत्या. बयो म्हणते, माहिती नाही मॅडम मलाच काही, पण मी त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणते. इराला नवलच वाटतं आणि ती विचार करायला लागते की हिने काय केलं असेल. तर आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, दुष्यंत शुभमकरांचं ते ट्रीटमेंट करताय, त्या नर्ससुद्धा आहेत तिथे, आणि अचानक शुभमकर उठून बोलायला लागतात, म्हणजे उठत नाहीत पण बोलायला लागतात की माझी मुलं कुठे आहेत, बयो कुठे आहे, माझ्या बयोला डॉक्टर व्हायचं होतं, इरारो कुठे. आता ते दुष्यंत त्या सिस्टरला वॉर्निंग देतात की इथे कोणी आलं नाही पाहिजे आणि लक्ष ठेवत जा तुम्ही येता जाताना, आणि खास करून ती सरस्वती बयो इथे आली नाही पाहिजे, असं त्यांनी स्ट्रिक्टली त्या सिस्टरांना सांगितलंय. आता गौतमीने वडतच आणलंय बाबा त्या बयोला आणि तरा घेऊन चालली आहे कुठेतरी बाजूला, आणि ते इरा आणि आरो पण त्यांच्या मागेच आहे. काय तमाशा आहे, वा रे वा. असो, पण आता ती गौतमी तिला तिथे अशी फेकते जोरात, ती बयोवर खूप संतापते, अगदी राग डोळे बिळे वटारून तिला ते प्रिंट्स वगैरे दाखवते आणि म्हणते, हे सगळे उपद्व्याप करायला कोणी सांगितले होते का तुला, काय वाटतं तुला, आम्ही हे सगळं केलं नसेल, आमचे हे सगळं आधीच करून झालंय आणि तू कशाला करतेस ग हे रिकामे कामं, तू इथे शिकायला आली आहेस ना, तू शिक.
माझ्या पोलिसांकडे खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत, मी हे सगळं ऑलरेडी करून झालं आहे, तुला करायची गरज नाही आहे, मी माझ्या लेवलवर सगळं केलं आहे. पण आता ही बयो छान उत्तर देते, तुम्ही तुमच्या लेवलवर प्रयत्न केलेत ना, मग मला माझ्या लेवलवर करू द्या, छोटा का असेना, पण जर माझा प्रयत्न सफल झाला तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा ना. बाबा सापडले तर. गौतमीला काही बोलताच येत नाही आहे, पण तरी गौतमी म्हणते तू या सगळ्यांपासून लांब राहा बयो. बयो म्हणते का, माझे वडील आहेत ते आणि मलाही हक्क आहे त्यांना शोधायचा. आता ती गौतमी म्हणते हक्क, कुठला हक्क ग. मग बयो म्हणते ठीक आहे, हक्क नाही तर कर्तव्य समजा. आता तिथे मुलांची गर्दी जमा झाली आहे, नेमका यांचा काय तमाशा सुरू आहे बघायला. क्युरियोसिटी असतेच नाही का. तर आता गौतमी बघते की खूप क्राऊड जमा झाला आहे, मग काय वाटतं तिला माहीत नाही, पण ती शांत झाली आहे एकदम. आणि ती इरा म्हणत असते, ए बावळाट, तुला काही गरज आहे का गं माझ्या बाबांचे फोटो इथे तिथे लावायची, तुला कोणी अधिकार दिला गं माझ्या बाबाचे फोटो लावायचा. आता ती बयो म्हणते ते माझे पण बाबा आहेत इरा. मग इरा लगेच गौतमीप्रमाणे दातोट खायला लागते आणि बयोवर हात उगारायला लागते. मग गौतमी तिचा हात पक्क धरते आणि म्हणते इरा चल तिकडे. आता सगळ्याच मुलांना नवल वाटले की ही हातबीत कसं काय उगारू शकते बयोला. बयो म्हणजे इराची पंचिंग बॅगच आहे. स्वतःचा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ती बयो काय करते याकडे जास्ती लक्ष देते. आता गौतमी तिला बाजूला नेते आणि म्हणते इरा तू तिला कशाला हात उगारलास. लगे ही म्हणते मम्मा तू कशाला थांबवलंस, मी तिला चांगलं दाखवून दिलं असतं आज. तेव्हा गौतमी म्हणते हे बघ त्या पोरीच्या नादी लागू नकोस, ती एक नंबरची शातीर पोरगी आहे, ती हे सगळं मुद्दाम करते, तिला हेच हवं आहे की तू तिच्यावर हात उगारावास, पण तू हे सगळं करू नकोस इरा, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, नाहीतर ती तुझ्या पुढे चालली जाईल आणि तू बसशील मागे. मला तुला डॉक्टर झालेलं बघायचं आहे, तू या सगळ्यापासून लांब राहा, तिला इग्नोर कर, मी हँडल करते तिला. असं म्हणून गौतमी तिथून निघून जाते आणि तिच्या गाडीवर येऊन बुक्की मारते जोरात आणि म्हणते बयो बयो बयो, तुला ना आता असा धडा शिकवते ना, तुला आयुष्यातूनच उठून टाकते. असं ती स्वतःच्याच मनाशी धमक्या देते बयोला. असो प्रेक्षकांनो, तर पुढे आपण बघतोय म्हणजे इथे रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे तिने दुष्यंतला ते प्रिंट्स दाखवलेत आणि सांगते की बघ त्या बयोची हिंमत इतकी वाढली आहे, तिने आता सगळीकडे हे असे मिसिंगचे प्रिंट्स लावलेत आपल्या या दवाखान्याच्या बाहेर सुद्धा. बयो म्हणतीये इराच्या आईला चिडायचं एवढं काहीच कारण नव्हतं, मी बाबाला शोधतीये म्हटल्यावर म्हणजे बाबा मिळणार आहेत म्हणून त्यांना आनंद व्हायला हवा ना, काहीतरी आहे, मला त्यांची रिॲक्शनच बघायची होती. पण नाही, आता बाबाला शोधून दाखवलं तर नावाची बयो नाही. पण प्रेक्षकांनो बयोच्या जीवावर येईल का हे बघूयात पुढे, कारण गौतमी काही मागे पुढे बघणार नाहीये बयोला संपवायला. तर बघूयात प्रेक्षकांनो बयोचा हा स्ट्रगल किती दिवस चालतोय आणि गौतमीचं हे शुभमकरांना लपवण्याचं वगैरे सगळं जे काही सिक्रेट आहे ते कधी रिव्हील होत आहे. तर आवडला ना रिव्ह्यू, मग प्लीज प्रेक्षकांनो या रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.